बघताय ना काय एकेकांचं बॅड लक खराब असतंय बघा बघा. पहिल्या ऍक्सिडेंट मधून वाचली, लगेच दुसरा ऍक्सिडेंट झाला, पण यावेळी ऑफ. इंग्लिश पिक्चर मध्ये घडावं ना अगदी तसंच, फुल टू फिल्मी, एकदम फिल्मी. तुम्ही बघता का हो इंग्लिश पिक्चर? बघतो ना सर. हो चांगलंय चांगलंय. मग काम कधी करता तुम्ही? हा, मी सांगितलेलं काम केलं का? तिला ज्या गाडीने उडवलं त्याचा तपास लागला का? नाही म्हणजे नंबर नाही कळला सर, परंतु चॉकलेटी कलरची एसयूव्ही गाडी होती आणि नंबरसाठी सीसीटीव्ही फुटेजही मागवले सर. चॉकलेटी रंगाची एसयूव्ही गाडी? हो सर. ठीक आहे ठीक आहे. बाकी हिच्या नातेवाईकांना कळवलं का? आणि हो, हिची एक फ्रेंड आपल्या पण ओळखीतली आहे, प्रियांका नावाची. हो सर, लास्ट डायल मध्ये त्यांचंच नाव होतं. मी त्यांना सुद्धा फोन केलाय सर. केलाय? हो सर. चला, आज काहीतरी नवीन ड्रामा बघायला मिळणार. अनु, प्रियांका डॉक्टर आणि चॉकलेटी रंगाची एसयूव्ही गाडी. जे झालं ते खूप वाईट झालं. अजूनही माझ्या डोळ्यासमोर अनुचा तो हसरा खेळकर चेहरा येतो. आगीतून फुफाट्यात म्हणतात ना, ते अनुच्या बाबतीत अगदी खरं ठरलं. एका संकटातून वाचली, पण दुसऱ्यामध्ये तर नशिबाने पार निकालच लावला तिचा. अजूनही विचाराने काटा येतो अंगावर. मला एक सांग, तिला काय सांगायचं होतं ग तुला? जाण्याआधी काही बोलली का तुझ्याशी? मला माहिती आहे हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. काय करणार ग? नियतीच्या खेळापुढे कोणाचंही काही चालत नाही. तुमचं चांगलं कर्म तुम्हाला एकदा वाचवेल, दोनदा वाचवेल, पण शेवटी तुमच्या नशिबात जे लिहिलेलं असेल ना ते घडणारच. नियतीचा खेळ कोणालाही चुकत नाही. ज्या कोणी अनुचा जीव घेतलाय ना त्याचं कधी भलं होणार नाही आयुष्यामध्ये. हे सगळे खेळ नियती त्या व्यक्तीबरोबर खेळणार. अनुला शेवटचा श्वास घेताना जो काही त्रास झाला असेल ना, त्याच्या दुप्पट त्रास होईल त्या व्यक्तीला जिनं अनुचा जीव घेतलाय. वाटोळं होईल तिचं. होय, तुम्ही म्हणताय ना तसंच होईल. अगदी तसंच होईल. प्रियांका, चल, आपल्याला हॉस्पिटलला बोलवलंय. लेट्स गो. ओ डॉक्टर साहेब थांबा. अहो मी तुमचीच वाट बघतो इथे. बोला. अहो, काय चाललंय काय तुमच्या आयुष्यात? तुमच्या आयुष्यात सगळ्या फिल्मीच घडामोडी घडतायत. आज काय तर तुमच्या मैत्रिणीचा नंबर लागलाय. इन्स्पेक्टर, यूज सम सेन्स. कधीतरी हा काय घडलंय काय आणि तुम्ही बोलताय काय? कळतंय का तुम्हाला? सॉरी, चुकलंच माझं. काय आमच्यासाठी ह्या नॉर्मल गोष्टी आहेत ना, म्हणून भानच राहिलं नाही. तुमच्यासाठी पण या नॉर्मल गोष्टी नाहीत ना, आणि जे घडले तेही नॉर्मल नाहीये ना.
आणि आज चक्क तुम्ही टॅक्सीतून आलात, हेही नॉर्मल नाहीच आहे. डॉक्टर साहेब, मस्त आहे तुमची गाडी, मस्त आहे. आज आणली नाहीत गाडी तुम्ही? सर्व्हिसिंगला दिली आहे ना गाडी म्हणून. अच्छा, हो का? सर्व्हिसिंगला दिली. बरं बरं. हा, हे बघ, मी पण काय अशा वेळी तुमच्याशी बोलत बसलोय. जा, मैत्रिणीचं शेवटचं दर्शन घ्या. जा. संशय घेऊ नये असा एकही माणूस नाही यांच्या घरात. Control yourself, Priyanka. I'm sorry. I'm really sorry. माझ्यामुळे झालंय सगळं. प्रियंका, प्लीज मला माफ कर. मी मुद्दाम नाही केलं ग. प्रियंका, it's not your fault. कशावर स्वतःला yourself. Sorry. I'm really sorry. Priyanka, it's not your fault. Priyanka, it's not your fault. I'm really sorry. It's okay. असं कसं झालं असेल अनुचं? सांगणार होते ना काही, आणि मेली. चुका आहे ना प्रत्येकाकडून होत असतात. चूक करणं सोपं असतं, पण त्याचे परिणाम भोगणं अत्यंत अवघड असतं. आपण केलेल्या चुकीची आपण माफी मागायची किंवा आयुष्यभर त्याचे परिणाम भोगायचे. या पलीकडे आपल्या हातात अजून काय असतं? आणि जी लोक ह्या दोन्ही गोष्टी करत नाहीत ना, त्यांचं
एक मिनिट डॉक्टर साहेब. सकाळपासून आतापर्यंत कुठे कुठे होतात तुम्ही? एवढं शॉक होण्यासारखं काय आहे? साधा सिंपल प्रश्न विचारला. कुठे होतात? हे तुम्ही असे अचानक समोर आलात म्हणून शॉक झालो. प्रश्नामुळे नाही. हो का? मग उत्तर द्या की, कुठे होतात? मी तो दिवसभर घरीच होता. अरे वा, आज सगळीच उत्तरं मॅडम देत आहेत. मग मॅडम तुम्ही सांगा, गाडी कुठे दिली आहे सर्व्हिसिंगला? नाही, त्याचं काय आहे की ज्या गाडीने अनु मॅडमला उडवलंय ना, ती चॉकलेटी रंगाची एसयूव्ही होती म्हणून म्हटलं. तुम्हाला एकदा सांगितल्यावर कळत नाहीये का? हा, आम्ही सांगितलं ना गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे. किती वेळा सांगायचं? तुमचं म्हणणं काय आहे सांगा. तुमचं म्हणणं काय? आम्ही उडवलंय का तिला? Relax. आम्ही उडवलंय का? रिलॅक्स मॅडम, रिलॅक्स. थांब डॉक्टर साहेब, आमचं काम आहे चौकशी करणं, आणि ती जितक्या लवकर पूर्ण होईल ना, ते सगळ्यांसाठीच बरं असतं म्हणून म्हटलं. असो, मला वाटतं आज तुमच्याशी बोलणं चुकीचंच आहे. निघा तुम्ही लवकर मॅडमला घेऊन. आणि हो, काळजी घ्या. आणि हो डॉक्टर साहेब, जमल्यास सर्व्हिस सेंटरचा नंबर मला मेसेज करा. यांच्या गाडीचे सगळे डिटेल्स ताबडतोब माझ्या टेबलवर पाहिजे. हो. ह्या आणि अशा अनेक ऍक्सिडेंटची उत्तरं शोधायची आहेत मला. चहा. मला चहा हो, तुम्हाला गार करून लागतो ना, माहितीये मला. आपली आजची ओळख आहे का आई? घेते. घाबरते की काय तुला? एक मिनिट. मगाशी मी तुझ्या खोलीत आले तेव्हा तू कुणाशी बोलत होतीस? मी चोरून पाहिलं, थांबली लगेच. आपल्याच घरात सोडून पाहायचं नसतं आई. मुद्दा तो नाहीये, कुणाशी बोलत होतीस ते सांग मुकाट्यात. तुम्ही पाहिलत का कुणाला माझ्या खोलीत? पाहिलत का? नाही. झालं तर मग प्रश्नच मिटला. या बयेचं काय खरं आणि काय खोटं काही समजत नाही. एक एक करत माणसं गळतायत, पण ही काही रंगे हात सापडायला तयार नाही. आज त्या अनुचं असं झालं. देवा, या खेळामध्ये अजून किती जणांचे बळी जाणार आहेत तूच जाणेस. नो प्रियंका, तू खोटं बोलायला नको होतंस. ऑलरेडी त्या इन्स्पेक्टर खानजोडेंना आपल्यावर डाऊट आहे. त्यात तू मी खूप घाबरले होते. मी खरंच खूप घाबरले होते. मला काही कळतच नव्हतं. आणि मी जर त्यांना खरं सांगितलं असतं तर ते त्यांना पटलं असतं का? आणि जरी पटलं असतं तरी त्यांनी मला अरेस्ट केलंच असतं ना. म्हणून आय अंडरस्टँड प्रियंका, पण जर तू खरं सांगितलं असतंस तर आपण काहीतरी करू शकलो असतो ना, समथिंग. आणि आता इन्व्हेस्टिगेट केल्यावर त्यांना कळणारच आहे खरं काय ते. आणि तू इनोसेंट आहेस आता हे त्यांना अजिबात पटणार नाही. पण मी इनोसंट नाहीये सिद्धार्थ. नाहीये मी इनोसंट. मी खून केलाय. मी माझ्या बेस्ट फ्रेंडचा खून केलाय. प्रियंका, I killed her, सिद्धार्थ. रिलॅक्स, काम डाऊन. प्रियंका, आय एम देअर विथ यू. ऐक, तुला काही होऊ देणार नाही.
तू तू एक काम कर, तू आत्ताच्या आता दिल्लीला जा. ऐक ना प्लीज, तू जा इथून, मी करतो इथे मॅनेज, पण तू या सगळ्यापासून लांब राह. नाही 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 सिद्धार्थ, मी तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही. प्रियंका, मला काही होणार नाही. हा, आणि माझी काळजी करण्यापेक्षा तू स्वतःची काळजी कर प्लीज. सिद्धार्थ, मी नाही जाणार कुठे, काही होऊ दे, काही झालं तरी मी कुठेही जाणार नाही. दिल्लीला तुम्ही अजिबातच जाणार नाही प्लीज. अगं पण का? सिद्धार्थ, ती बाई इथे असेपर्यंत मी तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही. प्लीज. तुला माहितीये निरंजन दादाबद्दल पण तिने हेच केलंय सिद्धार्थ. त्याला सगळ्यांपासून दूर केलं आणि मग त्याचा जीव घेतला. आणि आता मला खरंच भीती वाटते की ते तुझ्या बरोबर पण हेच करणार आहे सिद्धार्थ. आय स्वेअर तिला हेच व्हायला हवंय, हेच हवंय तिला. आणि ती हे सगळं घडवून आणते सिद्धार्थ. आय अग्री, ऍक्सिडेंट माझ्या हाताने झाला, पण त्या सगळ्यामध्ये तिचा खूप मोठा हात होता. शी इज मॅन्युपुलेटेड इट. आय स्वेअर, ट्रस्ट मी सिद्धार्थ, तिने केलं हे सगळं. सिद्धार्थ, शेम ऑन यू, शेम ऑन. आता 2 मिनिटापूर्वी तुला तुझ्या चुकांबद्दल वाईट वाटत होतं, घाबरली होतीस, तू चुका मान्य करत होतीस, आणि आता विषय बदलून तू सगळा ब्लेम तिच्यावर टाकतीयस, रमावर. सिद्धार्थ, नो प्रियंका, मला असं वाटत होतं की मेंटल इश्यूज रमाला आहे, तिच्या डोक्यात प्रॉब्लेम आहे, पण नाही, प्रॉब्लेम तुझ्या डोक्यात. तुला ट्रीटमेंटची गरज आहे. सिद्धार्थ, इनफ प्रियंका, इनफ. तर जेवढं सांगतो तेवढं कर. यू गेट मी? सिद्धार्थ, एक मिनिट. सिद्धार्थ, एक मिनिट. तू काय करतोय सिद्धार्थ? दिल्लीची फ्लाईट बुक करतोय, तू आजच्या आज इथून निघायचं. दॅट्स करेक्ट फॉर यू. सिद्धार्थ, प्लीज. इथून लांब जाशील तर केस मधून सुद्धा सुटशील आणि डोकं सुद्धा ठिकाणावर येईल तुझं. सिद्धार्थ, प्लीज डोंट. इनफ प्लीज. सिद्धार्थ, ऐक ना प्लीज. सिद्धार्थ, कोण तुम्ही? काय हवंय तुम्हाला? मी गॅरेज मधून आलोय. डॉक्टर साहेब म्हणाले त्यांची गाडी सर्व्हिसिंगला टाकायची आहे. सिद्धार्थ नाहीये घरी, तुम्ही नंतर या. हो ताई, ते माहितीये मला ते नाही आहेत, पण त्यांनीच सांगितलंय की त्यांची गाडी सर्व्हिसिंगला टाकायची आहे. अहो, पण त्यांनी आम्हाला काहीच नाही सांगितलंय. गाडी बाबतीत आम्हाला काही माहिती नाहीये. निघा तुम्ही. नाही, कसं किल्ली ठेवून गेलाय सिद्धार्थ? अहो आई, सिद्धार्थ घरी नाहीये, त्याला न विचारता कशी द्यायची किल्ली? अगं तो नसला म्हणून काय झालं? आपण आहोत ना, गाडी समोर उभी आहे, किल्ली ठेवून गेलाय. आणि सिद्धार्थ मला सांगून गेला, प्रत्येक गोष्ट काय तुलाच सांगून जातो असं नाहीये. मावशी आहे मी त्याची. हे बघा आई, एक तर तुम्ही खोटं बोलताय, आणि दुसरं म्हणजे तुम्ही चूक करताय, खूप मोठी चूक करताय. तू तुझी कामं कर. हं? चला. या. ही गाडी. हो, पण तुम्ही फोटो कसले काढता गाडीचे आमच्या? फॉर्मॅलिटी म्हणून काढावा लागतो. द्या चावी द्या.
हॅलो साहेब, गाडी आली आहे हातात, फोडून ठोकली आहे. पुरावे नष्ट करायला चांगली धुवून पुसून साफ करून कव्हर घालून ठेवली आहे. हो हो, तिथे घेऊन येतोच. अहो तुम्ही आहात कोण आणि गाडी कुठे घेऊन चाललाय आमची तुम्ही? गाडी जिथे जायला हवी तिथेच जाणार आणि तुम्ही पण तिथे जायला हवी तिथेच जाणार. फक्त इन्स्पेक्टर साहेबांना एकदा गाडी चेक करून दे, मग काय खरं काय खोटं ते. इन्स्पेक्टर साहेबांना? तुम्ही अहो थांबा.